स्टोरीज होती है हमारे दिल के बहुत करीब होती है, जो अगर शेयर करें ना तो खुशियां और भी बढ़ती है। वेलकम बैक ऑन एमजीएम 90.8 FM। मैं हूं मनीषा आपके साथ आणि फिलहाल मेरे साथ है 2 इंटरनॅशनल जिमनास्ट सायली आणि संदेश। सो वो स्पेशल स्टोरी काय होती ती मला काय सांगणार? एक वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे, आज एक वर्षापूर्वीचीच, की आम्ही मंगोलियाला इंटरनॅशनल खेळायला जाणार होतो। त्या वर्षी मी, आर्य आणि स्मित आम्ही 3 जण असे होतो की जे 2 इव्हेंट मध्ये पार्टिसिपेशन करत होते। बाकी टीम होती जे सिंगल इव्हेंट करत होती। तर ह्याच्यात अशी गोष्ट होती की माझे क्लासेस होते कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे, ते दोघं 12वीत होते, त्यांचे क्लासेस होते आणि ते सध्या दोघं सीए ची प्रिपरेशन करताय, तर त्याचे एक्स्ट्रा क्लासेस चालायचे। तर त्याच्यामुळे असं व्हायचं की त्यांचे क्लासेस जे राहायचे ते 8ला स्टार्ट व्हायचे आणि 2-3 वाजेपर्यंत चालायचे। आणि माझे जे क्लासेस होते ते 1 ते 6 या टाइम मध्ये होते। तर ह्याच्यात प्रॉब्लेम आमचा असा, तिघांचा एक क्लॅशेस व्हायचा की क्लासेस सकाळची प्रॅक्टिस म्हणली की त्यांचे क्लासेस यायचे आणि इव्हिनिंग प्रॅक्टिस म्हणली की माझे क्लासेस यायचे। तर आम्ही त्याचं ऍडजस्ट केलं आणि तशी प्रॅक्टिस केली। त्याच्यात ऍडजस्ट कसं केलं, सकाळी आम्ही 8 ते 7 वाजता रेग्युलर प्रॅक्टिस स्टार्ट करतो। तर त्याच्यासाठी स्पेशल आमच्या तिघांसाठी आमचा जो ग्रुप होता पूर्ण 8 ते 9 जणांचा, ते सगळे सकाळी 6ला यायचे। 6ला म्हणजे 5:30ला यायचे, वॉर्मअप ते करून 6ला रेडी राहायचे आणि 6 ते 7:30 प्रॅक्टिस करायचे। ते त्यांचा 8 वाजता निघून जायचे। इव्हन जे इव्हिनिंगचं जे आमचा टाइम होता, तर त्याच्यात मी 6 वाजता माझा क्लासला सुटायचं। तिथून क्लासवरून 6:30 पर्यंत मी त्यांच्याकडे त्यांच्या सेंटरवर, जे उस्मानपुरामध्ये आदित्य जोशी सरांचं सेंटर आहे, तिथं जाऊन त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करायचो। तर तिथं ते माझ्यासाठी एक 15 मिनिटाचा गॅप द्यायचे की रिलॅक्स होण्यासाठी। मग तिथून आम्ही एक 7:30-8 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचो, 6:30 ते 8। मग तिथून परत आम्ही एमएसएम वर यायचो आणि जो ग्रुप इव्हेंट होता त्याची परत प्रॅक्टिस करायचो। तर आमचं असं जे होतं तिघांचं, तर त्याच्या तिघं आम्ही एका टाइमला असं झालो होतं की आता बस झालं, आता आपल्याला काहीतरी एक करायचं। तर आम्ही तिघांनी पण म्हणलं की नाही, होऊन जाईल, काय 2 दिवस बाकी होऊन जाईल, 3 दिवस बाकी होऊन जाईल। तिघं एकमेकाला पुश करायचो की अरे हा एवढंच बाकी। कधी कधी मी प्रॅक्टिसमध्ये, आता जास्त आमचे जर रिपिटेशन झाले सेटचे, तर मी कधी असं लो झालो तर ते मला पुश करायचे, भैया कुछ नाही होता। ते दोघं माझ्यापेक्षा लहान होते, भैया कुछ नहीं होता, आपण कर लेते, खींच लेते, एक ही सेट करना हो जाता। कधी कधी ते व्हायचे, अरे कुछ नहीं चलते रहता है, आपण कर लेंगे। तर आम्ही तिघं एकमेकाला पुश करत करत तसं आम्ही ती पूर्ण हे केली। आणि ह्याच्यात आम्हाला जे आमचे जे बाकीचा जो ग्रुप इव्हेंट होता, त्याच्यातले जे सगळे लोक होते त्यांनी सपोर्ट खूप केला। जेव्हा आम्ही तिघांचा आमचा ट्रायो इव्हेंट होता तेव्हा आम्ही करायचो, तेव्हा हे बाकीचे आम्हाला पुश करायचे की हा तुम्ही इथं ओढा, तुमचं हे होतं। आणि जेव्हा ग्रुप इव्हेंट राहायचं तेव्हा पण ते आम्हाला स्पेशल पुश करायचे, कारण काय, आम्ही एक इव्हेंट प्रॅक्टिस करून आला राहायचो आणि दुसऱ्या इव्हेंटला सगळ्यांसोबत राहायचो। तर तेव्हा ते आम्हाला परत पुश करायचे। तर जो ग्रुप इव्हेंट होता त्याच्यात परफॉर्मन्स खूप चांगला झाला। जो सिंक्रोनायझेशन होता तो म्हणजे असा जवळजवळ आमचा सारखा नव्हता। तर त्या कॉम्पिटिशनला आम्ही पूर्ण कॉम्पिटिशन कम्प्लीट केली आणि आम्हाला ब्रॉन्झ मेडल आला। तर ब्रॉन्झ मेडल फक्त आला, ब्रॉन्झ मेडल नाही आला, तर आम्ही त्या वर्षी गोल्डवाल्यांना चॅलेंज केला होता, कारण आमचा जो ब्रॉन्झ आला होता आणि गोल्ड होता, तर दोघांचा जो स्कोर होता, डिफरन्स होता, तो जस्ट 0.3 होता। तो खूप मोठा आहे स्पोर्ट्स प्लेअरसाठी, पण लोकांसाठी जो होता तो बस 0.3 होता। ग्रेट यार, तुझा काय पार्ट होता या स्टोरीमध्ये? ही जी कॉम्पिटिशन होती मंगोलियाची, ह्या कॉम्पिटिशनच्या वेळेस मला जॉबचा चान्स आला होता। ओके। आणि त्या पॉइंटला 9 to 5 जॉब आणि प्लस सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस, माझी खूप असं हेक्टिक झालं होतं। आय कॅन अंडरस्टँड नाव की नाही, जसं यांनी सांगितलं आता की आम्ही शिफ्ट केली प्रॅक्टिस बिकॉज ऑफ आमचं शेड्यूल। आमची सकाळी 6 वाजता प्रॅक्टिस चालू व्हायची, 6 ते 8:30 आमचा ग्रुप इव्हेंट चालायचा। तिथून समोर येऊन मी 9 वाजता ऑफिसला जॉईन व्हायचे। 9 to 5 करून संध्याकाळी पुन्हा प्रॅक्टिसला आम्ही तयार व्हायचो। ओके। 6:30 वाजता आम्ही तयार व्हायचो की आता आम्हाला सेट करायचे। आणि त्या पॉइंटला इतकं झालं की झोप आम्ही विसरून गेलो होतो सगळेच, आम्ही जितके लोक सगळे आम्ही झोप विसरून गेलो होतो। आणि ज्या दिवशी आम्हाला निघायचं होतं त्याच्या आदल्या दिवशी मी आजारी पडले। देन तापेने एकदम फणफणले होते आणि सकाळी 12ची आमची ट्रेन होती। सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजता मला ताप आला
आणि दिवसभर कसं म्हणजे टेन्शन आलं घरच्यांना की अरे हिला खूप ताप आलाय, कारण 102 डिग्री ताप होता मला. आणि त्या पॉइंटला खूप घाबरली होती घरची सुद्धा की ते इतक्या दूर आपण हिला कसं पाठवायचं. तर जे माझे टीममेट्स होते संदेश चिंतलवाड, धैर्यश्री देशमुख आणि विजय इंगळे, हे आमचे तिथे सिनियर होते यावेळेस, आणि विवेक दादा. तर त्यांच्या भरोश्यावर माझ्या घरच्यांनी मला पाठवून दिलं होतं. आणि मी पूर्ण जर्नीमध्ये मला ताप हा कंटिन्यू होताच. तर कंटिन्यू डॉक्टरसोबत बोलत बोलत त्या मेडिसिन्स घेत, कारण मेडिसिन्स पण त्याच घेऊ शकत होते ज्या युनिव्हर्सल आहे. म्हणजे चुकीने नको म्हणजे एअरपोर्टवर थांबायला, आमची टेस्ट वगैरे झाली तर. त्यावेळी कंटिन्यू डॉक्टरसोबत बोलणं चालू होतं. माझे सिनियर्स माझ्या नेहमी साईडला सपोर्टला होते. आणि पूर्ण म्हणजे प्रॅक्टिस सेशनमध्ये सगळ्यांनी मला खूप छान सपोर्ट केला होता. इतक्या आजारी असताना सुद्धा त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही जे जसं ते सांगितलं आम्हाला मेडल भेटलं. ग्रेट. म्हणजे किती हार्डवर्क असते एका छोट्याशा स्टोरी आणि कॉम्पिटिशन मागे. थैंक यू सो मच बोथ ऑफ यू. स्टे ट्यून्ड टू एमजीएम 90.8 FM, साथ है तो बात है.